Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. I am Miss Shruti. Today we learn about the nervous system. It is a very important and basic chapter for BSc nursing also and JNM nursing also. Okay, let's start. The nervous system is a complex network of nerves and cells that transmit signal between different parts of the body. It is responsible for coordinating and controlling bodily function, processing sensory information, and enabling cognition and behavior. The nervous system हे एक कॉम्प्लेक्स नेटवर्क आहे नर्व्सचं. नर्वस सिस्टीम कशाने बनलेली आहे? वेगवेगळ्या नर्व्सने बनलेली आहे. तर हे एक कॉम्प्लेक्स नेटवर्क आहे, म्हणजे एकदम गुंतागुंतीचं नेटवर्क आहे, ज्यामध्ये सिग्नल ट्रान्समिट होतात. सिग्नल एकमेकांकडे पोचतात. ओके, कशाच्यामध्ये असतात सिग्नल्स? डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. बॉडीचे जे डिफरंट पार्ट्स असतात त्याच्यामध्ये हे काय होत असतात? सिग्नल ट्रान्समिट होत असतात. हे कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? ह्यांची जबाबदारी काय असते की जे काय आपले बॉडीमधले फंक्शन्स आहेत त्यांना कोऑर्डिनेट करायचं आणि कंट्रोल करायचं काम कोण करत असतं? हे नर्वस सिस्टीम. जे काय सेन्सरी इन्फॉर्मेशन असेल किंवा बिहेवियर असेल, कॉग्निशन असेल, त्यांना ते काय करतं? स्विच ऑन करतं. हे एक काम आहे नर्वस सिस्टीमचं. अंडरस्टूड? ओके, नेक्स्ट. सेंट्रल नर्वस सिस्टीम, CNS. आता CNS सिस्टीम मध्ये कोण येतं? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. तर फर्स्ट वी सी अबाउट द ब्रेन. The brain is the control center of the nervous system. ब्रेन हा कोण आहे? सेंटर ऑफ नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीमचा सेंट्रल पार्ट आहे, सेंटर पार्ट आहे ब्रेन. जो काय करतो? नर्वस सिस्टीमला कंट्रोलमध्ये ठेवतो. प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करतो, कोऑर्डिनेटिंग करतो, एव्हरीथिंग फ्रॉम द मुवमेंट टू मेमरी. ब्रेन काय करतो? कंट्रोल करतो सेंटर ऑफ द नर्वस सिस्टीमला. प्लस तो इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सुद्धा करतो आणि कोऑर्डिनेट करतो सर्व काही. जे काय तुमच्या हालचालीपासून ते मेमरीपर्यंत जे काम आहे ते सगळं ब्रेन करतो. त्यामुळं सेंट्रल नर्वस सिस्टीमचा ब्रेन हा वन ऑफ द पार्ट आहे. ओके, नेक्स्ट. स्पायनल कॉर्ड. The spinal cord is a long cylindrical bundle of nerves that connect the brain to the rest of the body and transmit signals between them. स्पायनल कॉर्ड तुम्हाला माहिती आहे. ओके, ती कशी असते? लॉंग असते. कशी असते? लॉंग असते आणि सिलेंड्रिकल मध्ये असते ती. म्हणजेच काय? पाठीचा कणा हा म्हणजे एक लांब आणि सिलेंड्रिकल म्हणजे दंडगोलाकार मध्ये असतोय, जो मेंदूला शरीराच्या इतर भागांशी जोडतोय. ओके, आणि तो काय करतोय? मेसेजेस पाठवतोय. स्पायनल कॉर्ड कळलं? कनेक्ट कोणाशी असतोय? ब्रेनशी. आणि काय करतोय तो? सिग्नल्स ट्रान्समिट करत असतोय. समजलं? ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. नेक्स्ट आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ह्यामध्ये पण काय येतंय? दोन येतात, सोमॅटिक नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ओके, दॅट इज PNS. CNS मध्ये किती येतात? CNS मध्ये दोन येतात, ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. PNS मध्ये किती येतात? दोन, सोमॅटिक नर्वस सिस्टीम अँड अनाटॉमिकल नर्वस सिस्टीम. सोमॅटिकल नर्वस सिस्टीम, ओके, रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉलंटरी कंट्रोल ऑफ बॉडी मुवमेंट अँड सेन्सरी परसेप्शन. सोमॅटिक काय करते? जे काय शरीराच्या हालचाली असतात त्या ऐच्छिक नियंत्रणासाठी रिस्पॉन्सिबल होतात. म्हणजे समजा मला हात हलवायचा आहे की तर ही माझी स्वतःची मनमर्जी आहे ना, की मला हात हलवायचा आहे, मी हलवू शकते. मी असं म्हणेन का की आता मला हृदय बंद करायचंय थोडा वेळ,
रेस्ट आहे हृदयाला. असं तर हृदय थांबल का, आपलं काम सोडेल का? किंवा मी म्हणेल की किडनी तू खूप दमली असशील, तू जरासं शांत बस, तू नको वर्क करू. असं म्हणलं तर किडनी शांत बसेल का? नाही. तर हे अनैच्छिक झालं. ऐच्छिक म्हणजे काय, की मला पुढे जायचंय किंवा मला इकडे वळायचं आहे, हे ऐच्छिक. दॅट इज व्हॉलंटरी कंट्रोल ऑफ बॉडी मुवमेंट. स्वतःच्या बॉडी मुवमेंटवर हे सोमॅटिक नर्वस सिस्टीम कंट्रोल ठेवते. आणि जे आता मी हे सगळं रामायण सांगितलं ते येते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये. ऑटोमॅटिक चालू असते ते. तुम्ही म्हणला कितीही माझं हृदय बंद पडू दे, बंद पडू दे, नाही पडणार. बॉडी ओके. हे इनव्हॉलेंटरी बॉडीली फंक्शन्स असतात जे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये येतात. फॉर एक्झाम्पल हार्ट रेट, ब्रिदिंग अँड डायजेशन. तर पीएनएस मध्ये हे दोन येतात, सोमॅटिक नर्वस सिस्टीम अँड ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ओके. नेक्स्ट सेन्सरी नर्वस सिस्टीम. हे बघा, हे सेन्सरी नर्वस सिस्टीम. डिक्टेट स्टिमुलाय, transmit information, they transmit information, then enable perception. ओके. तर हे 3 सेन्सरी न्यूरॉन्स मध्ये येतात. डिक्टेट स्टिमुलाय. सेन्सरी न्यूरॉन्स पिक अप व्हेरियस स्टिमुलाय फ्रॉम द एन्व्हायरमेंट अँड बॉडी. ओके. तर सेन्सरी न्यूरॉन्स जे असतात ते खूप सारे स्टिमुलाय पिकअप करत असतात एन्व्हायरमेंट कडून विथ द हेल्प ऑफ बॉडी. सॉरी. तर समजा एक गरम भांड आहे, तुम्हाला माहिती नाही ते गरम आहे आणि तुम्ही हात लावला चुकून त्याला, तर तुम्ही लगेच पटकन हात मागे घेताय. तर हे कोण काम करतं तुमचं? सेन्सरी न्यूरॉन्स. स्टिम्युलाय डिटेक्ट होते की गरम लागते, हात पटकन मागे घेतला पाहिजे. ओके. डिक्टेट स्टिम्युलाय आणि पेरिफेरल मधलं कोणतं येणार तुमचं? सोमॅटिक नर्वस सिस्टीम. कारण हे व्हॉलंटरी कंट्रोल ऑफ बॉडी मुवमेंट आहे. जेव्हा तुम्हाला सिग्नल्स पोचतील स्पायनल कॉर्ड थ्रू, तेव्हा सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि तुमचे सेन्सरी न्यूरॉन्स जागे होतात. ट्रान्समिट इन्फॉर्मेशन. They convert this stimuli into electrical signal and transmit them to the central nervous system. डिक्टेट स्टिमुलाय. स्टिमुलाय डिक्टेट झालं, मग काय करतात ते, हे कन्वर्ट कशामध्ये करतात? स्टिमुलाय ते इलेक्ट्रिकल सिग्नल. हे स्टिमुलाय ते इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये त्याचं रूपांतर होते आणि ते सिग्नल ट्रान्समिट होतात कुठं? सेंट्रल नर्वस सिस्टीमला, CNS ला, जिथं ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड आहे. नेक्स्ट आहे इनेबल परसेप्शन. दॅट इज इनेबल परसेप्शन म्हणजे काय माहित असेल ना तुम्हाला? म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल. ओके. परसेप्शन म्हणजे समजून घेणे. द ब्रेन देन processes these signals allowing us to perceive and make sense of the world around us. मग काय होतंय, मेंदू या सिग्नलवर प्रोसेसिंग करतोय, काम करतोय, ज्यामुळे आपल्याला आपल्या सभोवतालच्या जगाची जाणीव करून घेता येते. हे समजून घेतोय ब्रेन की नेमकं ही वस्तू काय आहे, गरम आहे का गार आहे, आपण काय करायला पाहिजे, याची सगळ्याची जाणीव मेंदू आपल्याला करून देतो. ओके. नेक्स्ट आहे मोटार न्यूरॉन. आतापर्यंत आपण बघितलं CNS, PNS न्यूरॉन्स. आता बघायचं आपल्याला मोटार न्यूरॉन. हे बघा, तुमचा न्यूरॉन डेंड्राइट्स इन्फॉर्मेशन रिसीव करतात, न्यूरोफायब्रिल्स, ही बॉडीज, सोमा, न्यूक्लियस विथ न्यूक्लियोलस, श्वान सेल, मायलिन शीथ, न्यूक्लियस, मोड ऑफ रणवीर, सिनॅप्टिक नॉब्स. ही डायग्राम तुम्हाला काढता आली पाहिजे विथ लेबल. ओके.
तर मला प्रॉमिस करायचं की तुम्ही ही डायग्राम मला काढून दाखवणार आहात, हो ना? मी इन्स्टा लिंक करते, तेव्हा तुम्ही मला मेसेज थ्रू ही डायग्राम काढून पाठवायचे. ओके, एक पटकन डोळे बंद करा 2 मिनिटासाठी. केले? हां, एक डोळा उघडून बघायचं नाहीये, दोन्ही डोळे बंद करायचे. केले? बघत तर नाहीये ना? ओके. तुमचा फेवरेट व्यक्ती आठवा, एकदम फेवरेट, की त्याला लागलं तर तुम्हाला रडू येतं किंवा त्याला ठेच लागली तर कळ तुम्हाला येते, असा व्यक्ती आठवा. आठवली? आठवली? कोण पण असू शकतं मग ते. महादेव असू शकतात, तुमची क्रश असू शकते, तुमची मम्मा असू शकते, तुमचे डॅडी असू शकतात. आठवली? ओके. तर त्यांची शपथ आहे तुम्हाला की तुम्ही डायग्राम काढायचीच आहे. ओके, आणि रोज माझा व्हिडिओ बघायचा आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीची शपथ आहे की तुम्ही रोज हा व्हिडिओ बघायचा आहे. जे काही मी अपलोड करते ते रोज तुम्हाला बघायचं आहे व्हिडिओ. सकाळी 8 वाजता तुम्ही हे पाहिलंच पाहिजे. आणि मी जे सांगते ते करायलाच पाहिजे. आता तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीची शपथ घेतली आहे, प्रॉमिस केलाय आता तुम्ही, आता ते निभावायलाच पाहिजे. ओके, तर न्यूरॉन आज काढलाच पाहिजे तुम्ही, आणि माझा व्हिडिओ पण बघितला पाहिजे. रोज सांगतेय, कधी तर नाही. मग समजेल की तुम्हाला ती व्यक्ती किती जवळची आहे. ओके, बॅक टू द पॉइंट. तर मोटार न्यूरॉन ह्याच्यामध्ये इनिशिएट मुवमेंट म्हणजे काय, सुरुवात करायची. मोटर neurons transmit signals from the brain and spinal cord to the muscle and triggering muscles contraction and enabling movement. मोटर न्यूरॉन्स काय करतात, सिग्नल ट्रान्समिट करतात. कुठून कुठेपर्यंत, मेंदूपासून ते सिग्नल स्नायूंचा जो पाठीचा कणा आहे तिथून ते मसल्सना कॉन्ट्रॅक्शन आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन करायला सक्षम करतात आणि हालचालींना पण सक्षम करतात. म्हणजे हालचाली सुद्धा त्या सिग्नल्सवर डिपेंड आहेत, प्लस तुमचं मसल कॉन्ट्रॅक्शन सुद्धा. मोटार न्यूरॉन सिग्नल, इलेक्ट्रिकल सिग्नल ट्रान्समिट करतात ब्रेनला आणि स्पायनल कॉर्डला. तिथून ते मसल ट्रिगरिंग करून मसल्सचे कॉन्ट्रॅक्शन आणि मसल्सची जी हालचाल आहे ते सक्षमीकरण होतं. नेक्स्ट आहे कंट्रोल रिफ्लेक्सेस. रिफ्लेक्सेसवर कंट्रोल ठेवायचा आहे. They also play a role in involuntary reflexes like the knee jerk reaction or withdrawing hand from the hot object. ह्याच्यामध्ये जे काय अनैच्छिक तुमची प्रतिक्रिया असते, जसं की गुडघेदुखी किंवा काहीतरी गरम लागलं तर हात लगेच काढून घेणं, ते कशात येतं, कंट्रोल रिफ्लेक्स मध्ये. नेक्स्ट, मेंटेन पोश्चर. पोश्चर मेंटेन ठेवायचं आहे. मोटार न्यूरॉन काय करते, बॉडीचं पोश्चर, प्रॉपर बॅलन्स, प्रॉपर पोश्चर मेंटेन ठेवते आणि कंटिन्युअसली मसल टेन्शनला ऍडजस्ट करत असते. त्यामुळे काय होते, पोश्चर तुमचं म्हणजे बनून राहते. समजलं? It is about motor neuron. First one is a initiate movement, second is a control reflex, third is a maintain posture. In that initiate movement, the neurons transmit these electrical signals to the brain and spinal cord, and from the brain and spinal cord, it transmits into the muscles. And in muscles point, they helps to contraction and helps to movement. Second is a reflexes. This is a important play a role in involuntary reflexes like knee jerk or reaction or withdrawing hand from a hot object or cold object. Then maintain posture. Motor neurons helps to maintain balance and proper position posture by continuous adjusting the muscle tone or muscle
tension. Okay, you understood this point? Okay, let's go. ANS, that is autonomic nervous system. बघा, this is the chart. Okay, the nervous system मध्ये दोन आहेत, PNS, CNS. PNS मध्ये पुन्हा येते तुमचं इफ्रन डिव्हिजन, ऍफ्रन डिव्हिजन. Then next it's going to ANS system and somatic system. Then enteric, parasympathetic and sympathetic. आता आपण पाहतोय ते ANS. तर त्यामध्ये फर्स्ट येत आहे कार्डिओव्हेस्क्युलर. कार्डिओव्हेस्क्युलर काय करते बरं? रेग्युलेट हार्ट रेट अँड ब्लड प्रेशर. Second, respiratory, control the rate and depth of breathing. And third, digestive. Okay, third is a digestive. कट झालेला आहे, तुम्हाला दिसणार नाही, बट लक्ष ठेवा, मी सांगते तुम्हाला काय आहे ते. कार्डिओव्हेस्क्युलर मध्ये काय येते की हार्ट रेट आणि बीपी रेग्युलेट करते. रेस्पिरेटरी मध्ये ब्रिदिंग रेट मेंटेन ठेवते, कंट्रोल ठेवते. आणि डायजेस्टिव्ह मध्ये ओव्हरसीज डायजेशन, ऍब्सॉर्प्शन अँड इलिमिनेशन हे बघते. पचन संस्था, ऍब्सॉर्प्शन आणि इलिमिनेट काय करायचं हे बघते. तर हे तुमचं एनएस सिस्टीम मध्ये येतं. नेक्स्ट आहे न्यूरोट्रान्समीटर्स अँड सिनॅप्सेस. न्यूरोट्रान्समीटर म्हणजे काय? दिस केमिकल मेसेंजर फॅसिलिटेट कम्युनिकेट बिटवीन द न्यूरॉन्स ॲट synapses, that is synaptic transmission. Neurotransmitter are released from the presynaptic neuron and build up to receptor on the postsynaptic न्यूरॉन. आता सिनॅप्स म्हणजे काय तुम्हाला प्रश्न पडला असेल की सिनॅप्स म्हणजे काय? की हे एक साईट असत्या ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक नर्व्स इम्पल्स जे असतात ते ट्रान्समिट होत असतात इकडून तिकडून तिकडून इकडून असं. कुणामध्ये? टू न्यूरॉन्स मध्ये. ओके, किंवा टू मसल सेल्स मध्ये ह्यांची देवाणघेवाण होत असते, ट्रान्समिशन होत असतं सिग्नलचं, त्याला सिनॅप्स म्हणतात. ओके, समजलं? तर सिनॅप्टिक ट्रान्समिशन ह्यालाच म्हणतात. तर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे काय? म्हणजे द न्यूरॉन्स दॅट सेंड सिग्नल्स टू द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन अक्रॉस द सिनॅप्सिस. म्हणजे काय की न्यूरॉन जे आहे ते स्वतःकडचे सिग्नल पोस्ट सिनॅप्टिकडे फेकतोय, त्याला प्रीसिनॅप्टिक म्हणतात. आणि पोस्ट सिनॅप्टिक म्हणजे काय? प्रीसिनॅप्टिकने फेकलेले सिग्नल इकडे कॅच करायचे, त्याला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन असं म्हणायचं. नेक्स्ट आहे नर्वस डिसऑर्डर अँड ट्रीटमेंट. तर पार्किन्सन्स डिसीज कॅरेक्टराइज्ड बाय ट्रेमर, स्टिफनेस अँड इम्पेअर्ड मुवमेंट. पार्किन्सन्स मध्ये काय होते? असे झटके यायला लागतात, थरथरायला लागतात हात, असा स्टिफनेस येतोय मानेमध्ये, वळवता येत नाही, तिथल्या तिथं ताटते मान. किंवा इम्पेअर्ड मुवमेंट, हालचाली व्हायला लागतात इम्पेअर्ड, त्याला आपण पार्किन्सन डिसीज असं म्हणतो. अल्झायमर डिसीज, ह्याच्यामध्ये मेमरी लॉस होते, कॉग्निटिव्ह डिक्लाइन होतं, पर्सनॅलिटी चेंज होते. ओके, तुम्हाला काहीही आठवत नाही, दूध कधी आणलं ते आठवत नाही, की